हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती, त्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोर. तर आज आपण चाललो आहे, बघू कुठे जाऊया. तुझे अक्कल है? तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल. चुप, एक शब्द नहीं. तर आपण आजपर्यंत शो नाही केला. आपण कुठे थांबलो, कुठून कसा प्रवास करत होतो, आज आपण ते सर्व शो करणार आहोत की कसा प्रवास करत होतो आपण आणि कुठे थांबलो आहे. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही कर. हा आहे माझ्या मित्राचा फ्लॅट. या फ्लॅटवरती आपण थांबलेलो होतो. आता आपण निघालोय बाहेर. नंतर परत आल्यानंतर मी आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला. तर चला आता इथून निघूया पायदळ पायदळ. चला चला चला, मी येतो. चला हो, चल ना, चल बेटा. इथे आपण आलो आहे आता फ्लॅटच्या खाली आणि इथून आपल्याला ठाणे स्टेशनसाठी रिक्षा पकडून जावं लागेल. चला. आपण ठाणे स्टेशनला आलोय आणि तिकीट वगैरे काढून घेतलंय आपण. आणि आता इथे आपण उभे आहोत प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती. इथून आपल्याला दादरला जावं लागेल. तर आपण थांबलो आहे बघा. 1029 डाउन मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस.
आपण आत्ता दादर स्टेशनवरती उतरलेलो आहे आणि रश बघा दादर स्टेशनवर तरी थोडा सध्या कमी आहे कारण दुपारची वेळ झाली आहे थोडी. इथून आपल्याला बांद्राला जायचं आहे तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती जावं लागेल आपल्याला, 1 किंवा 3 वरती. तर चला आपण चाललो आहे तिकडे. आम्ही दादरवरनं बांद्राला जायसाठी निघालो बट आमच्यासोबत एक स्कॅम झाला छोटासा. म्हणजे आम्हाला जायचं होतं बांद्राला बट आम्ही पोचलो वांद्रेला. कंट्रोल. आपण आलो आहे आता बँड्रा स्टेशनला. हा बघा आणि इथे बसेसवर बसायसाठी अशी लाईन असते. ह्या बसेससाठी लाईन आहेत आणि आपल्याला इथून बँड स्टँडला जायसाठी बाहेर आल्याबरोबर ऑटो रिक्षा, शेअरिंग ॲटो वगैरे मिळून जाणार, मीटर ॲटो वगैरे सगळं. तर चला आपण जाऊया समोर. तर फायनली आपण येऊन पोचलो आहे बांद्रा बँडस्टँडला. आपण आधी आलो बँड्रा फोर्टकडे, बँडस्टँडकडे नंतर जाऊ. म्हणजे जवळजवळच आहे इथून. बघा इथे बांद्रा बँडस्टँड आहे आणि इकडे बांद्रा फोर्ट. तर चला आतमध्ये जाऊया आता.
बँड्रा फोर्टवरती टायमिंग आहे सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळला 4 ते 6. तर आता दुपारला म्हणजे 12 वाजले आहेत, त्याच्यामुळे आता आपल्याला वापस जावं लागेल इथून. आपण बँडस्टँडकडे टाईमपास करू आणि जमल्यास 4 वाजता इकडे येऊ. टाईम ॲडजस्ट झाला तर, नाही झाला तर मग परत चालू जाऊ. हे आहे SRK's मन्नत, बिलकुल बँडस्टँडच्या समोर, अगदी समुद्राच्या समोर. शाहरुख खान यांचे घर आहे मन्नत. घर नाही, बंगला. घर आपले असतात, यांचे बंगलो असतात. तर आता इथे फोटोशूट वगैरे करून झालं आपलं. आपण चाललो आहे आता इकडे बँडस्टँडला समुद्राची मजा घ्यायसाठी. तर चला. आता आम्ही इथे बँडस्टँडला येऊन जवळपास अर्धा तास झाला आहे फक्त. आणि पावसाची पातळी बघू शकता, म्हणजे पाण्याची पातळी. मगाशी पाणी तिथपर्यंत होतं, आता इथपर्यंत येऊन राहिली आहे लहर, म्हणजे पाणी वाढून राहिलं आहे. आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. आम्हाला टायमाचं भानच नाही आहे इथे आल्यानंतर, कारण आलोच एन्जॉय करायसाठी. परिपूर्ण वेळ काढून आलोय आम्ही एन्जॉय करायसाठी इथे. स्टॉप स्टॉप स्टॉप, जरा पीछे लेना. जी सर. जरा जूम करो.
बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे आणि पावसामध्ये समुद्रकिनारी भुट्टा खाण्याचा मजाच वेगळा आहे. त्यामुळे आपण भुट्टा घेऊन आलो आहे. तर चला भुट्टा एन्जॉय करूया समुद्रकिनारी. भुट्टा खाण्यासाठी वेटिंग चालू आहे बघा. पोरं आतुरतेने वाट बघत आहेत भुट्टा केव्हा तयार होतो आणि केव्हा आम्ही खाऊ. खुल्ला असा समुद्र किनारा आणि वरून धो पडणारा पाऊस आणि सोबत जीवनसाथी लाईफ होतो आहे आणि सोबत पोरं. त्याला दाखवतील तर दिसेल तिथून. टॉप फ्लोर दिख रहा वो हाँ हाँ हाँ. जॉन इब्राहिम का है वो. अच्छा ये रेखा का बंगला है पीले वाला. हाँ ये पता है. ये जो दिख रहा ना हाँ रेखा का है. बसेरा वाला. ये बंगला दिखा हुआ है ग्रीन कलर का सामने का. हाँ ये रोहित शेट्टी का है. अच्छा अच्छा. ये जो हाँ ये फर्स्ट फ्लोर. हे बघ बेटा, हे इथं पांढरावाला ते दिसत आहे ना, तिथे सलमान खान येते. तर यावेळेस पण आपलं बांद्रा फोर्ट जाणं कॅन्सल झालं, कारण त्याच्यानंतर खूप भयानक पाऊस आला आणि मिठू पण झोपून गेला आहे, ओला पण झाला आहे, तब्येत खराब वगैरे होण्याचे चान्सेस असते, म्हणून मग आपण कॅन्सलच केलं. कारण याला घेऊन तेवढं फिरणे वगैरे त्रासच झाला असता, म्हणून आपण आलो आहे आता बांद्रा स्टेशन. तर चला आपण आपली ट्रेन पकडूया आणि जाऊया घरी. आपण आता परत येऊन पोचलोय ठाणे स्टेशनला आणि आपल्याला जायचं आहे आता आपल्या रूमवरती. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲटो पकडावा लागेल. आणि हे बघा लाईन, इकडे ॲटो रिक्षा बिलकुल लाईनप्रमाणे चालतात. तर ही लाईन आहे. ही लाईन आहे. अशा प्रकारे लाईनमध्ये लागून आपण रिक्षा पकडला आहे. आणि आपण आता चाललो आहे आपल्या घराकडे. तर चला मी तुम्हाला ठाणे सिटीचा व्ह्यू दाखवत चालतोय.
आता आम्ही इकडे तिकडे फिरून थोडं मार्केट पण केलं खाली आणि आलो रूमवरती. आणि आता कोमलचा स्वयंपाक पण चालू आहे. आज आम्ही अंडा करी बनवून राहिलो आहे. या जेवण करायला. तर चला आज बढिया अंडे खाऊया. संडे तर नाही आहे बट अंडे खाऊया. आणि बाकी स्वयंपाक पण झाला आहे. आता लवकरच जेवण पण करायचं आहे. तर भाजीची वाट बघत होतो आम्ही. आंघोळ पाणी आहे ते सर्वच झालं आहे आमचं आता. तर चला आता भाजी झाली जेवण करून घेऊया आपण.